सुविधा नाहीत मग कर कशासाठी? वसई ग्रामीण भागातील ग्रामस्थांची संतप्त भूमिका. मलप्रवाह सुविधा लाभ कर आणि पाणीपट्टी लाभ कर रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी. ज्या सुविधा आजपर्यंत मिळाल्याच नाहीत त्या सुविधांसाठी कर कशाच्या आधारावर आकारला जात आहे, असा संतप्त सवाल आता वसई ग्रामीण भागातील ग्रामस्थ विचारू लागले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षापासून लागू केलेल्या मलप्रवाह सुविधा लाभ कर आणि पाणीपट्टी लाभ कराविरोधात ग्रामीण भागातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून हे अन्यायकारक कर तात्काळ रद्द करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या मते महापालिकेकडून ज्या मूलभूत सुविधा अद्याप प्रत्यक्षात पुरवल्याच गेल्या नाहीत त्यासाठी नागरिकांवर आर्थिक बोजा टाकणे म्हणजे अन्याय असल्याची भावना आता ग्रामस्थांमध्ये तीव्र झाली आहे. या संदर्भात निर्भय जनमंच कार्यकारिणीचे सदस्य जॉन परेरा यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करत ग्रामीण भागातील नागरिकांच्या व्यथा मांडल्या आहेत. निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओसी आणि सीसी नसलेल्या इमारतींना पाणी पुरवठा देता येत नाही. मात्र वास्तवात महापालिका प्रशासनाकडून ग्रामीण भागातील अनेक गावांना यापूर्वीपासूनच नियमित पाणी पुरवठा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत गावोगावी जलकुंभ उभारण्यात आले, पाईपलाईन टाकण्यात आल्या, मोठमोठी आश्वासने देण्यात आली. मात्र आजही अनेक घरांपर्यंत पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ना नियमित पाणी ना सक्षम मलनिस्सारण व्यवस्था, तरीही नव्या करांचा बोजा आमच्यावर का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. MMRDA कडे द्याव्या लागणाऱ्या देयकांचा भार, नव्या STP प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची कमतरता आणि वाढता आर्थिक ताण यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने 1 एप्रिल 2026 पासून मलप्रवाह सुविधा लाभ कर आणि पाणीपट्टी लाभ कर लागू केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांच्या मते शहरातील सुविधा आणि ग्रामीण वास्तव यामध्ये मोठी दरी आहे. शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा गावांपर्यंत पोहोचल्याच नसताना केवळ महसूल वाढीसाठी ग्रामीण नागरिकांवर कर लादणे म्हणजे सुविधांशिवाय कर आकारणी असल्याची टीका होत आहे. वसई विरार महापालिका अस्तित्वात आल्यापासून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर विविध करांच्या माध्यमातून नागरिकांकडून महसूल वसूल केला जात आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी, सक्षम जलनिस्सारण आणि रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव आहे. आधी सुविधा द्या मग कर घ्या अशी स्पष्ट भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली असून प्रशासनाने तात्काळ या करांचा पुनर्विचार करावा, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या या भावनिक आणि ज्वलंत प्रश्नाकडे महापालिका प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.